नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील दुसरे प्रकरण अभ्यासत आहोत। आजच्या व्याख्यानात आपण मॅक्स वेबरच्या पुढील विचारांचा अभ्यास करणार आहोत, ज्या माध्यमातून त्यांनी राजकीय समाजशास्त्रामध्ये एक योगदान दिलेले आहे। मॅक्स वेबरचे वर्गविषयक विचार काही प्रमाणात मार्क्सच्या विचारांशी निगडित आहे। मार्क्सप्रमाणे मॅक्स वेबरने विचार जे आहेत ते आर्थिक परिस्थितीवर आधारित आहे असे म्हटले आहे, परंतु आर्थिक परिस्थितीबरोबरच सामाजिक परिस्थितीला महत्त्वाचे स्थान दिले आहे। वेबरच्या मते ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे जीवन जगण्यासाठी सारख्याच सुविधा उपलब्ध असतात किंवा मिळकत मिळण्याची समान संधी उपलब्ध असते, अशा व्यक्तींचा समूह म्हणजे त्यांचा वर्ग होय। थोडक्यात मॅक्स वेबरच्या मते वर्गांची 3 प्रमुख वैशिष्ट्य सांगता येतील। ती म्हणजे वर्गातील सर्व व्यक्तींना सामान्यपणे समान आर्थिक सुविधा किंवा सोयी उपलब्ध असतात। दुसरं, वर्गाची उभारणी ही आर्थिक परिस्थितीवर होत असते आणि त्यांना वस्तूची मालकी आणि मिळकत मिळवण्याची संधी उपलब्ध होत असते आणि या सुविधांचे स्वरूप बाजारातील वस्तूंच्या आणि श्रमिकांच्या श्रमाच्या भावात होणाऱ्या बदलानुसार बदलत असते। व्यक्तीचा वर्ग निश्चित करताना तिला उपलब्ध होणाऱ्या वस्तू आणि तिची मिळकत या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण यावर व्यक्तींना जीवनात उपलब्ध होणारी संधी अवलंबून असते। ज्याच्याजवळ अधिक पैसा असतो तो अधिक वस्तू आणि सुविधा प्राप्त करून घेऊ शकतो। तो उत्पादनाच्या साधनावर देखील मालकी मिळवू शकतो। याउलट ज्यांच्याजवळ कोणतेही धन नसते अशा व्यक्तीला जगण्यासाठी आपले श्रम विकावे लागतात। अशा तऱ्हेने संपत्ती असणे आणि नसणे ह्यावर व्यक्तीचा वर्ग अवलंबून असतो। यामुळे प्रत्येक समाजात संपत्तीची मालकी असणे आणि नसणे यानुसार 2 वर्ग अस्तित्वात आलेले असतात। संपत्तीच्या मालकी हक्कांच्या स्वरूपामुळे समाजात विशिष्ट परिस्थिती निर्माण होते व त्या वर्गाचे लोक जे असतात ते वास्तव्य करत राहतात। या परिस्थितीला वेबरने वर्ग परिस्थिती असे म्हटले आहे। उदाहरणार्थ, ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे अशा व्यक्तींना अधिक पैसा मिळवता येणे, चांगल्या प्रकारच्या नवीन वस्तू खरेदी करणे आणि एक उच्च दर्जाचे जीवन जगता येणे या सगळ्या गोष्टी शक्य होतात। या व्यक्ती एका विशिष्ट परिस्थितीत राहतात। त्या ठिकाणी त्यांच्यासारखी परिस्थिती असणाऱ्या इतर व्यक्ती राहत असतात व यामुळे जी परिस्थिती निर्माण होते तिला वेबरने वर्ग परिस्थिती म्हटले आहे। संपत्तीच्या मालकी हक्कानुसार समाजाचे धनिक आणि निर्धन अशा 2 वर्गांमध्ये विभाजन होते। या वर्गाचे संपत्तीचे स्वरूप आणि सेवेचे स्वरूप यानुसार उपभागात वर्गीकरण होते। उदाहरणार्थ, जर एखाद्या वर्गाचे जमिनीवर मालकी अधिकार असतील तर ते जमीनदार वर्गात मोडतात आणि जर कारखान्यांचे मालक असतील तर कारखानदार वर्गात मोडतात।
संपत्तीची मालकी नसणारी व्यक्ती शेतात काम करीत असेल तर शेतमजूर वर्गात मोडते आणि जर कारखान्यात काम करीत असेल तर कामगार वर्गात मोडते. कारकून असेल तर कारकून वर्गात मोडते. निर्धन व्यक्तींचे त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या सेवेनुसार वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ, कारखान्यात काम करणारा हेल्पर, कीटर, वेल्डर, सुपरवायझर इत्यादी. अशा तऱ्हेने वेबरने आपले वर्गविषयक विचार व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि त्यांना उपभोगण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचे स्वरूप यांचे आधार स्पष्ट केले आहे. मार्क्सने वर्गाचा विचार केवळ उत्पादन प्रक्रियेच्या संदर्भात केला होता. त्याने इतर घटकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. तसेच मॅक्स वेबरने दर्जाविषयक सुद्धा विचार मांडलेले आहेत. मॅक्स वेबरच्या मते व्यक्तीचा सामाजिक दर्जा हा तिच्या वर्गावर अवलंबून असतो. सामान्यतः भांडवलशाही समाजात आर्थिक स्थिती चांगली असलेल्या उच्च वर्गातील व्यक्तींना उच्च दर्जा प्राप्त होत असतो. परंतु हे नेहमीच असते असे नाही. काही वेळा संपत्ती असणाऱ्या आणि नसणाऱ्या व्यक्ती एकाच दर्जे गटात असू शकतात. या दृष्टीने विचार करता दर्जे गट हा समुदायच असतो. प्रत्येक समाजाचे वर्गीकरण हे अशा दर्जे गटात होत असते. प्रत्येक दर्जे गटाची स्वतंत्र अशी जीवनपद्धती असते. समाजात काही वेळा दर्जे गट आणि वर्ग गट यामध्ये संघर्ष निर्माण होतात. अशा तऱ्हेने वर्गगट आणि दर्जे गट यांचे आधार समाजाचे स्तरीकरण होते असे वेबरचे मत होते. यामुळे समाजात गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात व समाजाचे केवळ आहिरे आणि नाहिरे अशा दोन वर्गात क्वचितच विभाजन होते. अशा तऱ्हेने मार्क्सच्या केवळ आर्थिक परिस्थितीवर आधारित असलेल्या वर्गीकरणातील उणिवा त्याने स्पष्ट केल्या. वर्गाधिष्ठित वर्गीकरण देताना मार्क्सला आधुनिक गुंतागुंतीच्या समाजव्यवस्थेच्या स्वरूपाची कल्पना आली नव्हती असे म्हणावे लागते. वर्ग आणि दर्जा याचबरोबर मॅक्स वेबरने सत्तेविषयीचे देखील विचार मांडले आहेत. मार्क्सच्या मते समाजात व्यक्तींना प्राप्त होणारी सत्ता ही त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. ज्यांच्या हाती उत्पादनाच्या साधनांची मालकी असते त्यांच्याच हाती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राजकीय सत्ता केंद्रित झालेली असते. मार्क्सच्या या विचारांशी मॅक्स वेबर सहमत आहे. परंतु केवळ आर्थिक सत्तेमुळे व्यक्तींना राजकीय सत्ता प्राप्त होते हा विचार त्याला मान्य नव्हता. कारण समाजात काही व्यक्तींना इतर कारणामुळे सत्ता मिळते व तिचा परिणाम म्हणून त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत जाते. याउलट कसलीही आर्थिक सत्ता नसताना व्यक्तीच्या हाती सत्ता असलेली दिसते. नोकरशाही व्यवस्थेत नोकरशहा हे केवळ पगारी नोकर असतात, परंतु त्यांचे हातात फार मोठी आर्थिक सत्ता असते. वेबरच्या मते सत्ता म्हणजे एक किंवा काही व्यक्तींना एखाद्या सामूहिक कृतीमध्ये त्या कृतीत भाग घेणाऱ्याचा विरोध असताना स्वतःची इच्छा पूर्ण करून घेता येण्याची संधी होय. थोडक्यात ज्यांच्या हाती सत्ता असते अशा व्यक्ती ज्यांच्या हाती सत्ता नसते अशा व्यक्तींपेक्षा आपली उद्दिष्टे सहजपणे साध्य करून घेतात. समाजात व्यक्तींना मिळणारी सत्ता विविध कारणांमुळे मिळत असते. सत्तेचे स्वरूप ऐतिहासिक आणि राचनिक परिस्थितीवर
अवलंबून असते. यामुळे सत्तेचा स्रोत निश्चित करण्यासाठी शोध घेण्याची आवश्यकता असते. सत्तेचा स्रोत मार्क्सने गृहीत धरल्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती हा असू शकत नाही. त्याचप्रमाणे सत्तेचा हेतू हा केवळ अधिक संपत्ती मिळवणे हा देखील असू शकत नाही, तर सत्ता मिळवण्याचा हेतू हा समाजाला प्रतिष्ठा मिळवणे हा देखील असू शकतो. अशा तऱ्हेने मॅक्स वेबरने आपले वर्ग, दर्जा आणि सत्ता याविषयीचे विचार मांडले आहेत. मॅक्स वेबरच्या इतर विचारांपैकी धर्मविषयक विचार विशेष महत्त्वाचे आहेत. वेबरने जगातील प्रमुख धर्मांचा अभ्यास केला आणि त्या आधारे धर्माचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. वेबरने धर्मविषयक विचार एकूण 3 खंडात मांडले आहेत. मार्क्सच्या मते सामाजिक विकास हा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो असे मान्य केले होते, परंतु वेबरला हे मत मान्य नव्हते. त्याच्या मते समाजात धार्मिक आचारपद्धती आणि आर्थिक प्रगती यांचा फार जवळचा संबंध आहे. या दोन्ही घटकांचे एकमेकांवर परिणाम होत असतात. बऱ्याच वेळा आर्थिक प्रगतीचे स्वरूप हे धार्मिक आणि नैतिक आचार पद्धतींनी ठरत असते. नवीन दृष्टिकोनातून वेबरच्या विचारातील 2 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होतात असे पार्सनचे मत आहे. एक म्हणजे त्याची सामाजिक घटनांचा अभ्यास करण्याची पद्धती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची अभ्यास विषयातील अंतर्दृष्टी. वेबरचा सामाजिक घटनांचा अभ्यास करण्याचा हेतू केवळ काही तथ्यांचे स्वरूप स्पष्ट करण्यापुरता मर्यादित नाही. समाजातील महत्त्वपूर्ण परिवर्तनीय घटकांचे स्वरूप स्पष्ट करणे आणि भिन्न घटकांतील कार्यकारण संबंध शोधणे हा होता. आपल्या विवेचनात वेबरने धर्माचे सामाजिक आणि इतर घटकांवर होणारे परिणाम स्पष्ट केले आहेत. त्यासाठी त्याने भारत आणि चीन या जगातील महत्त्वाच्या देशातील धर्मांचा अभ्यास केला होता. अशा तऱ्हेने तौलनिक पद्धतीचा वापर करून धर्म आणि सामाजिक व आर्थिक परिस्थिती यामधील परस्पर संबंध दाखविणारा तो पहिलाच समाजशास्त्रज्ञ होता. वेबरने धर्मविषयक विचार यामध्ये काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर सुद्धा भर दिलेला आहे. जसे धार्मिक आणि आर्थिक घटना या परस्परांवर आधारित असतात, यामुळे एकमेकांमुळे दुसऱ्या घटना घडतात असे म्हणणे बरोबर नाही. दुसरं, कोणत्याही एकतर्फी विचार हा बरोबर नाही. यापैकी एक घटक हा चलित घटक मानणे आवश्यक आहे आणि वेबरने आपल्या विवेचनात धर्म हा चलित घटक म्हणून मानला आहे. वेबरने आपल्या विचारात सर्व धर्मातील तत्वांचे विश्लेषण न करता आदर्श नमुन्याच्या आधारे त्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे व त्यातील कार्यकारण संबंध स्पष्ट केले आहे. याचप्रमाणे आर्थिक घटकाचाही आदर्श नमुना तौलनिक अभ्यासासाठी निवडला आहे. वेबरने धर्म हा बदलता घटक मानला आहे आणि या धर्माचे आर्थिक जीवनावर होणारे परिणाम स्पष्ट केले आहेत. धर्माचा विचार करताना वेबरने धर्मातील तात्विक सिद्धांताचा उहापोह केलेला नाही, तर धर्माच्या व्यावहारिक तत्वांचा विचार केला आहे. त्याच्या मते धार्मिक विचार आणि आचार यांच्यात काही संबंध असतात. व्यक्तीच्या आचरणावर अनेक घटकांचे प्रभाव असतात, परंतु यापैकी धर्माचा प्रभाव
हा नेहमीच जास्त असतो. आपले मत स्पष्ट करण्यासाठी त्याने कन्फ्युशियस, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू या धर्मांची निवड केली व त्यातील धार्मिक शिकवण आणि आर्थिक आचार यामधील परस्पर संबंध स्पष्ट केले. या अभ्यासांपैकी प्रोटेस्टंट धर्मपंथांची शिकवण आणि भांडवलशाहीचा उदय याविषयीचे त्याचे विचार फार महत्त्वाचे आहेत. त्याच्या मते प्रोटेस्टंट धर्मपंथात अशी तत्वे आहेत की ज्यामुळे नवीन आर्थिक परिस्थिती निर्माण झाली, जी भांडवलशाही या नावाने ओळखली जाते. परंतु याचा अर्थ भांडवलशाहीच्या उदयाला इतर कोणतीही कारणे कारणीभूत नव्हती असे नाही. परंतु त्याच्या मते जर प्रोटेस्टंट धर्मपंथाची शिकवण नसती तर भांडवलशाहीचा विकास सध्या आहे या स्वरूपात आला नसता. भांडवलशाहीने काहीतरी वेगळेच स्वरूप जे आहे ते धारण केले असते. प्रोटेस्टंट धर्म आणि भांडवलशाही यामधील परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी वेबरने त्यांचा आदर्श नमुना तयार केला. आधुनिक भांडवलशाहीची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भांडवलशाही उद्योग आणि व्यापार वैज्ञानिक पद्धतीने चालविले जातात. खाजगी मालमत्तेचे अधिकार हे या व्यवस्थेचे प्रमुख लक्षण आहे. उत्पादन मोठ्या कारखान्यातून यंत्रांच्या साहाय्याने श्रमविभागणीच्या साहाय्याने केले जाते. उत्पादन करण्याचा प्रमुख हेतू जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. प्रत्येक व्यक्तीला सतत आपले कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करावा लागतो. जो आपले काम अधिक कुशलतेने करतो तो समाजात अधिक संपत्ती आणि मान प्राप्त करू शकतो. जे जुने आहे ते भांडवलशाहीत टिकू शकत नाही. भांडवलशाही इतकी प्रगती झाली ती कोणत्या कारणामुळे शक्य झाली आहे हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. डुर्खीमच्या मते याला प्रोटेस्टंट धर्माची शिकवण कारणीभूत आहे. भांडवलशाहीच्या विकासासाठी ज्या प्रकारच्या वर्तनाची आवश्यकता असते त्याला पोषक अशी शिकवण या धर्मातून दिली जाते. प्रोटेस्टंट पंथाच्या खालील प्रमुख धर्मतत्वांमुळे भांडवलशाहीचा विकास झाला असे मॅक्स वेबरचे मत होते. पहिलं आहे कामाबद्दलचा दृष्टिकोन. काम करणे हा सर्वात प्रमुख गुण आहे. हा प्रोटेस्टंट धर्म शिकवणीतील महत्त्वाचा विचार आहे. या विचाराचे महत्त्व कॅथोलिक धर्मपंथातील तत्वांशी तुलना केली असता स्पष्ट होते. कॅथोलिक धर्मग्रंथात ॲडम आणि ईवची एक कथा आहे. या कथेनुसार ॲडम आणि ईव यांना चांगल्या व वाईट ज्ञानाची फळे चाखली आणि या अपराधाची शिक्षा म्हणून त्यांना स्वर्गातून हाकलून देण्यात आले व त्यांना पुढे पोट भरण्यासाठी सतत कष्ट करावे लागले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे कॅथोलिक धर्मात कष्ट करणे हा एक आवश्यक गुण मानला गेला नव्हता, तर ती एक शिक्षा मानली गेली होती. काम हेच परमेश्वर आहे. काम केले तर परमेश्वर प्राप्ती सहज शक्य आहे. म्हणून प्रत्येकाने काम केले पाहिजे असे म्हटले आहे. दुसरी गोष्ट आहे व्यावसायिक तत्व. प्रोटेस्टंट धर्मपंथांच्या शिकवणीतील दुसरा महत्त्वाचा विचार जो भांडवलशाहीच्या विकासाला उपयुक्त ठरला तो म्हणजे व्यावसायिक तत्वज्ञान हा होय. याला उद्देशून काल्विन वाद असेही म्हणतात. या विचारानुसार जन्माला येणारी व्यक्ती ही केव्हा तरी मरण पावते. मृत्यूनंतर व्यक्तीचा आत्मा एकतरी स्वर्गात जातो किंवा नरकात जातो आणि यात व्यक्तीने या आयुष्यात कितीही प्रयत्न केले तरी कोणीही आपले नशीब बदलू शकत नाही. परंतु व्यक्तीकडे असे काही गुण असतात की त्यावरून व्यक्तीचा आत्मा स्वर्गात जाईल की नरकात हे सांगता येणं शक्य होतं. जी व्यक्ती आपले काम यशस्वीपणे करेल तिचा आत्मा
निश्चितपणे स्वर्गात जाईल. हा विश्वास मनात ठेवून प्रत्येक व्यक्तीने आपले काम निष्ठापूर्वक करणं जरुरीचे आहे. कारण व्यवसायाचे यशावरच हे अवलंबून आहे. जो आपले काम निष्ठेने करत असतो तो एका अर्थाने ईश्वराची सेवाच करत असतो. आणि ईश्वराची सेवा करण्यासाठी देवळात जाण्याची गरज नाही. आपले काम योग्य रीतीने केले तर व्यक्तीला मुक्तता मिळते. यामुळे परमेश्वराची सेवा बाजारात देखील होऊ शकते. प्रोटेस्टंट धर्मपंथांच्या शिकवणीत अशा तऱ्हेने स्वतःचे काम जबाबदारीने करण्यास जे महत्त्व दिले गेले आहे त्याची भांडवलशाहीच्या विकासाला फार मदत झाली. कारण निष्ठापूर्वक सतत काम करीत राहणे भांडवलशाहीचा नमुना प्रमुख आधार आहे. प्रोटेस्टंट धर्मतत्त्वांनी व्यक्तींना कर्जाऊ दिलेल्या रकमेवर व्याज आकारण्यास परवानगी दिली आहे. पैशाने पैसा मिळतो या तत्वावर या पंथांचा विश्वास होता. याचा अर्थ प्रत्येकाने पैशाचा वापर अधिक पैसा मिळवण्यासाठीच केला पाहिजे. या अधिक पैशात व्याजाचाही अंतर्भाव होतो. या उलट कॅथोलिक धर्मतत्वात कर्जाऊ रकमेवर व्याज आकारणे हे कमीपणाचे समजले जात होते. यामुळे भांडवली उद्योगांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या भांडवलाच्या पुरवठ्यात आणि संचयात कॅथोलिक धर्माचे अनुकरण करणाऱ्या समाजातून वाढ होऊ शकली नाही. प्रोटेस्टंट धर्मात मद्यपानाचा निषेध करण्यात आला आहे. यामुळे समाजात मद्यपान करून झिंगून पडून राहणे व फुकट आळशीपणे वेळ घालवणे या गोष्टी कमी झाल्या. त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेत आणि कौशल्यात वाढ झाली. भांडवलशाहीत उत्पादन प्रामुख्याने यंत्रांच्या साहाय्याने होते. मद्यपान करून फार तर नांगर चालवता येणे शक्य असू शकते, मात्र यंत्रावर काम करणे अवघड असते. अशा तऱ्हेने प्रोटेस्टंट धर्मातील मद्यपानावरील बंदी ही भांडवलशाहीच्या विकासाला पूरक ठरली. पुढे कॅथोलिक धर्माच्या शिकवणुकीनुसार ईश्वराची प्रार्थना ही महत्त्वाची मानली गेली होती. ईश्वराची सेवा व्यवस्थितपणे करता यावी म्हणून प्रत्येक सणाच्या दिवशी सुट्टी घेण्याची प्रथा होती. परंतु प्रोटेस्टंट धर्मानुसार काम हेच परमेश्वर हे तत्व स्वीकारण्यात आल्यामुळे कमीत कमी सुट्ट्या घेऊन जास्तीत जास्त काम करण्यावर भर दिला गेला. प्रोटेस्टंट धर्मात बायबलचे वाचन व मनन प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे करण्यावर भर देण्यात आला होता. त्यामुळे यात लिहिण्या वाचण्यावर भर होता. धर्मगुरूच्या मध्यस्थीशिवाय बायबलचे वाचन करण्यावर भर असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला लिहिता वाचता येणं आवश्यक होतं. यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत शिक्षण ही आवश्यक बाब मानण्यात आली होती. यामुळे शिक्षणाचा प्रसार झाला व समाजातील सर्व स्तरातील लोकांना शिक्षण उपलब्ध झाले. जीवनविषयक दृष्टिकोन. प्रोटेस्टंट धर्मात व्यक्तीने अतिशय साधे जीवन जगावे, या इंद्रियाची लाड फार करू नये या गोष्टीवर भर देण्यात आला होता. तेव्हा एकीकडे जास्तीत जास्त नफा मिळावा म्हणून त्याचबरोबर तो पैसा ऐहिक सुखासाठी वापरू नये असे या धर्माचे तत्वज्ञान होते. पैशाचा वापर हा जास्तीत जास्त वस्तूच्या उत्पादनासाठी करावा ही या पंथांची शिकवण होती आणि ही शिकवण भांडवलशाहीच्या प्रगतीला अत्यंत उपयुक्त होती. अशा प्रकारे प्रोटेस्टंट धर्माचा आणि भांडवलशाहीचा उदय यामधील परस्पर संबंध स्पष्ट केल्यानंतर त्याने इतर धर्मातून प्रोटेस्टंट धर्मतत्वासारखी भांडवलशाहीला पोषक अशी तत्व आढळतात याचा शोध घेतला. यासाठी त्याने चीनमधील कन्फ्युशियस धर्म, बौद्ध, हिंदू, इस्लाम आणि ज्यू धर्म यांचा अभ्यास केला आणि या धर्मातील तत्वज्ञानामुळे त्यांचा विशिष्ट प्रकारे आर्थिक आणि सामाजिक विकास कसा झाला हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या मते हिंदू धर्मातील कर्म सिद्धांतामुळे हिंदू समाजाचा आर्थिक विकास होऊ शकला नाही. या सिद्धांतानुसार भौतिक प्रगतीपेक्षा इतर उद्दिष्टांना महत्त्व देण्यात आले होते व त्यामुळे धार्मिक नियमांच्या पालनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या कर्म सिद्धांतामुळेच समाजात जाती व्यवस्था निर्माण झाली व टिकून राहिली आणि या सर्व गोष्टी आर्थिक प्रगतीला मारक होत्या. यामुळेच हजारो वर्षाची सांस्कृतिक परंपरा असूनही आर्थिक क्षेत्रात भारत मागे राहिला. अशा प्रकारे मॅक्स वेबरने धर्म आणि आर्थिक व सामाजिक परिस्थिती यामधील परस्पर संबंधांचे स्वरूप स्पष्ट केले. धार्मिक तत्वावर सामाजिक प्रेरणा अवलंबून असतात. या प्रेरणातूनच आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे स्वरूप ठरत असते. धर्माचा हा समाजशास्त्राचा प्रमुख विचार आहे असे मानले जाते.